बुलेटिनची सुरुवात करूया टॉप 25 बातम्यांनी। पुण्यामधल्या भाजी विक्रेत्याची पूरग्रस्तांना 1 लाख रुपयांची मदत। चरण वनवे असे या भाजी विक्रेत्याचं नाव आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून या विक्रेत्यानं आपली मदत सुपूर्द केली। पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून 1 कोटी रुपयांची मदत जाहीर। परांडा तालुक्यामधील पूरग्रस्त महिलांना 1000 साड्यांचं वाटपही केलं जाणार। धाराशिवच्या लासोना गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीची भिंत कोसळली आहे। अगोदरच मोडकळीस आलेल्या शाळेची पावसामुळे पडझड। शाळेला सुट्टी असल्यामुळे आज मोठा अनर्थ टळलाय। हिंगोलीमधल्या कयाधू नदीच्या पुराचं पाणी जिनिंग कंपनीमध्ये शिरलं। मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरल्यामुळे मशीनचं मोठं नुकसान झालंय। शारदीय नवरात्र उत्सवाच्या 6व्या दिवशी अंबाबाईची आकर्षक पूजा। ललिता पंचमीच्या निमित्तानं आई अंबाबाईची गजारूढ स्वरूपामध्ये पूजा। करवीर निवासिनीचं आकर्षक रूपाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। एसटी बस आणि पिकअप टेम्पोची जोरदार धडक झाली आहे। या अपघातामध्ये टेम्पोमधील एकूण 13 प्रवाशांपैकी 8 जण जखमी तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। रायगडच्या मुरुडमधल्या राजवाडा परिसरातली ही घटना आहे। साताऱ्याच्या पुसेगाव फलटण रस्त्यावरती कारची दुचाकीला धडक। कार चालक मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती व्हिडिओ व्हायरल होतोय।